नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 14 ऑक्टोबर 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 कोणास मिळालेला आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन डी, ए आणि बी म्हणजेच डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांना महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 हा मिळालेला आहे. तर हा पुरस्कार 19 ऑक्टोबर 2025 रोजी बालगंधर्व मंदिर रंगमंदिर पुणे येथे आयोजित केला आहे. तर अध्यक्ष डॉक्टर संजय ओक हे होते. तर स्वरूप होतं 1,00,000 रुपये रोख आणि मानपत्र. प्रश्न दुसरा, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स 2025 मध्ये भारताने एकूण किती पदकेही जिंकलेली आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए 22 पदकेही वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने जिंकली आहेत. तर या स्पर्धेचं आयोजन जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते. तर 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेची ही 12वी आवृत्ती होती आणि भारतातील आयोजित सर्वात मोठी पॅरा स्पोर्ट्स स्पर्धा देखील होती. तर या स्पर्धेमध्ये सहभागी देश 104 देश होते. त्यामध्ये 2,200 खेळाडूंनी सहभाग हा नोंदवला होता. तर भारताची कामगिरी, भारताने या स्पर्धेमध्ये 73 खेळाडूंचा संघ होता. तर यामध्ये सुवर्ण 6, रौप्य 9 आणि कांस्य 7 एकूण 22 पदकेही जिंकलेली होती. प्रश्न तिसरा, साहित्य नोबेल पुरस्कार 2025 कोणास मिळालेला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी लाझास्लो क्रस्नाहोरकाई यांना साहित्य नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे. तर हा पुरस्कार स्वीडिश अकादमीकडून दिला जातो आणि त्यात 11 दशलक्ष स्वीडिश क्रोन रोख दिली जाते. प्रश्न चौथा, कोणत्या राज्यातील कोंडिरेड्डीपल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले 100% सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी तेलंगणा राज्यातील कोंडिरेड्डीपल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले 100% सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील दुसरे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे गाव आहे. तर येथे 514 घरे आणि 11 सरकारी इमारतींना अखंड सौर ऊर्जा मिळते. तर वीज बिल लागत नाही आणि उरलेली वीज ग्रीडला विकून उत्पन्न देखील मिळते. तर तेलंगणा राज्याबद्दल माहिती पाहू. तेलंगणा राज्याची स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत उन्मुल रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. तर राज्यसभा सीट आहेत 7, लोकसभा सीट आहेत 17, विधानसभा सीट आहेत 119. प्रश्न पाचवा, मेरा हो चोंगवा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी मणिपूर राज्यामध्ये मेरा हो चोंगवा महोत्सव हा साजरा करण्यात आला आहे. तर हा महोत्सव मेटेई कॅलेंडरनुसार मेरा महिन्यातील 15व्या चंद्रदिनी दरवर्षी साजरा केला जातो. तर हा सण मणिपूरमधील डोंगरी आणि खोऱ्यातील समुदायांमध्ये एकता आणि बंधुता वाढण्यासाठी साजरा केला जातो. तर मणिपूर राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 21 जानेवारी 1972. राजधानी आहे इम्फाळ. मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंह. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. राज्यसभा सीट आहे 1, लोकसभा सीट आहेत 2, विधानसभा सीट आहेत 60. प्रश्न 6वा, राष्ट्रीय शालेय खेळांची 69वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी राष्ट्रीय शालेय खेळांची 69वी आवृत्ती आयोजित केली जात आहे. ज्यामध्ये फुटबॉल आणि विशू श्रीनगरमध्ये, तर तायक्वांदो आणि टेबल टेनिस जम्मूमध्ये आयोजित होणार आहेत.
तर या खेळांचे आयोजन स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे केले जाते. प्रश्न 7वा, जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए दुबई या ठिकाणी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025 ही आयोजित करण्यात आली आहे. तर 2025 ची ही 11वी आवृत्ती आहे. तर आयोजित दिनांक आहे 1 ते 2 ऑक्टोबर या 2 दिवस ही परिषद आयोजित करण्यात आली होती. तसेच ठिकाण दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई या ठिकाणी आहे. तर थीम आहे इनोव्हेटिंग फॉर इम्पॅक्ट एक्सेलरेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी. प्रश्न 8वा, भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोण ठरली आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए शेरी सिंग ही भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स ठरली आहे. तर मिसेस युनिव्हर्सची फायनल स्पर्धा ही 8 ऑक्टोबर 2025 रोजी झाली. तर या मिसेस युनिव्हर्सची ही 48वी आवृत्ती होती. तर ही विवाहित महिलांसाठी सर्वात जुनी स्पर्धा आहे. तर या स्पर्धेमध्ये 120 स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर शेरी सिंग ह्या नवी दिल्लीच्या रहिवासी आहेत आणि त्यांचा जन्म हा उत्तर प्रदेश राज्यामध्ये झालेला आहे. प्रश्न 9वा, इंद्र युद्ध सराव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए राजस्थान राज्यातील बिकानेर या ठिकाणी इंद्र युद्ध सराव 2025 हा आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा सराव 6 ते 15 ऑक्टोबर दरम्यान झालेला आहे. तर भारत आणि रशिया या 2 देशांमध्ये हा लष्करी सराव आहे. तर या सरावाची सुरुवात ही 2003 मध्ये झाली आणि उद्देश आहे दहशतवादी विरोधी कारवाया करणे तसेच भारतीय आणि रशियन सैन्यांमध्ये समन्वय मजबूत करणे आहे. प्रश्न 10वा, जागतिक मानक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी 14 ऑक्टोबर रोजी जागतिक मानक दिन हा साजरा केला जातो. तर उद्देश म्हणजेच मानकीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि औद्योगिक ग्राहक व नियामक यांच्यात जागरूकता निर्माण करणे. पहिल्यांदा 1970 मध्ये हा साजरा करण्यात आला होता. तर ISO इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन आणि इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांच्या योगदानाची प्रशंसा केली जाते. तर भारतात ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड्स ही संस्था मानक ठरवते, ज्याची स्थापना 1947 मध्ये झाली होती. तर ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष पाहू. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन. 13 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिन. 15 ऑक्टोबर डॉक्टर अब्दुल कलाम जयंती जागतिक विद्यार्थी दिन. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. 21 ऑक्टोबर दिवाळी. 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस.